वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण मायटॉसिस डिव्हिजन हे कंप्लीट केलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिव्हिजनचा दुसरा प्रकार दॅट इज मिओसिस हा पाहणार आहोत. मिओसिस सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्क्लूड्स फ्युजन ऑफ टू गॅमेट्स ईच विथ अ कंप्लीट हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो प्रकार आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे गॅमेट्स तयार होतात. दोन मेल आणि फिमेल गॅमेट हे तयार होतात आणि त्यांचं फ्युजन होत असते, ते एकत्रित येत असतात. तर अशा वेळेस फ्युजन होणारे जे गॅमेट आहेत हे गॅमेट यांच्यामध्ये हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. हॅप्लॉइड म्हणजे क्रोमोझोमचा एकच सेट हा प्रेझेंट असतो. गॅमेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम स्पेशलाइज्ड डिप्लॉइड सेल्स. हे गॅमेट्स जे आहेत, गॅमेट्स जरी हॅप्लॉइड असले तरी ज्यांच्यापासून ते तयार होतात त्या सेल्स मात्र ह्या स्पेशलाइज्ड सेल्स आहेत आणि त्या कशा आहेत, डिप्लॉइड सेल्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचे दोन सेट अवेलेबल आहेत. ठीक आहे, दोन सेट मदर सेलमध्ये आहेत आणि तयार होणाऱ्या गॅमेटमध्ये क्रोमोझोमचा एकच सेट आहे. This specialized type of division that reduces the chromosome number by half and result in production of haploid daughter cells is called as meiosis. तर मग मिओसिस हे डिव्हिजन कोणत्या प्रकाराचं आहे की ज्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर हा रेड्यूस होतो आणि तो हाफ होतो. बरोबर आहे. डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड सेल तयार व्हायल्यात. क्रोमोझोमचे दोन सेट ज्या सेलमध्ये होते त्यांच्यापासून क्रोमोझोमचा एकच सेट असणाऱ्या डॉटर सेल तयार झाल्या, म्हणजे क्रोमोझोमचा नंबर 2n पासून n होणार आणि हॅप्लॉइड डॉटर सेल्स ज्याच्यामध्ये तयार केल्या जातात त्या प्रकाराला मिओसिस असं म्हणतात. द टर्म मिओसिस वॉज कॉइन्ड बाय J.B. फार्मर इन 1905. The division takes place only in reproductive cells during formation of gametes. तर मिओसिस हे जे डिव्हिजन आहे हे फक्त रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, जेव्हा गॅमेट्स तयार व्हायचे आहेत तेव्हाच मिओसिस हे डिव्हिजन फॉलो केलं जाते. बाय धिस डिव्हिजन क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस्ड टू हाफ, हेन्स इट इज कॉल्ड ॲज रिडक्शनल डिव्हिजन. यामध्ये क्रोमोझोमचा नंबर जो आहे हा रिड्यूस होतो, हाफ होतो आणि म्हणून या प्रकाराला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतात. जसं आपण पाहिलं होतं की मायटॉसिसला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतात कारण क्रोमोझोम नंबर हा सेम राहतो. इथं मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन म्हणायचं कारण क्रोमोझोमचा नंबर हा हाफ होतो. द सेल्स इन विच मिओसिस टेक्स प्लेस आर टर्म्ड ॲज मिओसाइट्स. ज्या पॅरेंट सेलमध्ये मिओसिस डिव्हिजन होतं आहे त्याला मिओसाइट्स असं म्हणतात. मिओसिस प्रोड्युसेस 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फ्रॉम अ डिप्लॉइड पॅरेंट सेल. मिओसिसद्वारे जी काही डिप्लॉइड पॅरेंट सेल आहे तिच्याद्वारे 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. मायटॉसिससोबत जर आपण तुलना केली तर मायटॉसिसपासून आपल्याला जर पॅरेंट सेल डिप्लॉइड आहे तर 2 डॉटर सेल मिळतात फक्त आणि त्यासुद्धा डिप्लॉइडच असतात. क्रोमोझोमचा नंबर सेम असतो. तर मिओसिसमध्ये काय फरक आहे तर 2च्या ऐवजी आपल्याला 4 डॉटर सेल मिळाल्यात आणि डॉटर सेल ह्या कशा आहेत, हॅप्लॉइड आहेत, ज्यांच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर हा रिड्यूस झालेला आहे. मिओसिस इन्शुअर्स द प्रोडक्शन ऑफ हॅप्लॉइड फेज इन द लाईफ सायकल ऑफ सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स व्हेअर ॲज फर्टिलायझेशन रिस्टोर्स डिप्लॉइड फेज. जे काही सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये लाईफ सायकलच्या 2 फेजेस पाहायला मिळतात. एक फेज आहे हॅप्लॉइड लाईफ सायकलची फेज आणि दुसरी आहे डिप्लॉइड. तर डिप्लॉइड म्हणजे पॅरेंट बॉडी आहे आणि हॅप्लॉइड फेज ही गॅमेट्स ज्यामध्ये तयार होतात ती फेज आहे आणि हे हॅप्लॉइड फेज तयार होण्यासाठी मिओसिस डिव्हिजन हे आवश्यक आहे. Then events in meiosis. Meiosis involves 2 sequential cycles of nuclear and cell division that is called as meiosis 1 and meiosis 2. But there is only a single cycle of DNA replication or DNA cycle.
मिओसिस हे डिव्हिजन 2 फेजेसमध्ये कंप्लीट केल्या जाते. 2 वेळा न्यूक्लिअर डिव्हिजन होते, 2 वेळा सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होते बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस 1 अँड मिओसिस 2. डिव्हिजन जरी 2 वेळा होत असलं तरीही DNA रिप्लिकेशन मात्र हे एकाच वेळेला म्हणजे इंटरफेजच्या एस फेजमध्ये कंप्लीट केल्या जाते. मिओसिस फर्स्ट इज इनिशिएटेड आफ्टर पॅरेंटल क्रोमोझोम हॅव रिप्लिकेटेड टू प्रोड्यूस आयडेंटिकल सिस्टर क्रोमॅटिड्स ॲट एस फेज. आत्ता सांगितल्याप्रमाणे मिओसिस फर्स्टमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर ती सेल इंटरफेज पूर्ण करते आणि इंटरफेजच्या एस फेजमध्ये DNA जो आहे हा रिप्लिकेट केला जातो. इट इन्व्हॉल्व्स पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम अँड रिप्लिकेशन बिटवीन देम. मिओसिसमध्ये जे काही होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत हे पेअर तयार करतात आणि मग त्यांच्यामध्ये रिप्लिकेशन पाहायला मिळते. 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड ॲट द एंड ऑफ मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंड डिव्हिजन म्हणजे मिओसिस डिव्हिजन कंप्लीट झालं आहे तर त्यावेळेला 4 हॅप्लॉइड सेल्स या तयार होतात. डिव्हिजनचे इव्हेंट्स पाहूत. मिओसिस फर्स्ट हे कसं होते, कॅरिओकायनेसिस फर्स्ट होते. कॅरिओकायनेसिस फर्स्टमध्ये प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट. नंतर होते सायटोकायनेसिस फर्स्ट आणि मग ती सेल मिओसिस सेकंड डिव्हिजन फॉलो करते. त्यामध्ये परत कॅरिओकायनेसिस सेकंड, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज ह्या सगळ्या फेजेस डबल होतात आणि लास्टला सायटोकायनेसिस सेकंड हे कंप्लीट केल्या जाते. मग ॲट द एंड ऑफ सायटोकायनेसिस फर्स्ट 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स ह्या तयार झालेल्या असतात, ज्या 2 डॉटर सेल मिओटिक सेकंड डिव्हिजन फॉलो करतात आणि त्यांच्यापासून ॲट द एंड ऑफ सायटोकायनेसिस सेकंड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स या तयार होत असतात. बघू आता आपण मिओसिस फर्स्ट. त्यामध्ये प्रोफेज फर्स्ट. इट इज द फर्स्ट फेज ऑफ कॅरिओकायनेसिस फर्स्ट ऑफ मिओसिस फर्स्ट. बरोबर आहे. आधी मिओसिस फर्स्ट होईल, मग त्यात कॅरिओकायनेसिस फर्स्ट होईल आणि मग त्यामध्ये प्रोफेज फर्स्ट ही स्टेप पाहायला मिळेल. इट इज टिपिकली लॉंगर अँड मोर कॉम्प्लेक्स ॲज कम्पेअर्ड टू द प्रोफेज ऑफ मायटॉसिस. प्रोफेज मायटॉसिस या डिव्हिजनमध्ये सुद्धा प्रोफेज हे होत असते, परंतु मायटॉसिसच्या प्रोफेजपेक्षा ही जी मिओसिसची प्रोफेज फर्स्ट आहे ही लॉंग आहे आणि इट इज मोर कॉम्प्लेक्स. यामध्ये बऱ्याच किचकट स्टेप्स फॉलो केल्या जातात. प्रोफेज फर्स्ट इज अगेन सब डिवायडेड इंटू 5 फेजेस विच आर बेस्ड ऑन क्रोमोझोमल बिहेवियर. आता प्रोफेज फर्स्ट चालू असताना क्रोमोझोम्स जे आहेत यांचं जी काही अरेंजमेंट ही थोडी वेगळ्या प्रकारे होते, ज्याच्या आधारावर प्रोफेज फर्स्टचे आपल्याला 5 सब फेजेस पाहायला मिळतात. पहिला आहे लेप्टोटीन, मग झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस ह्या त्या 5 फेजेस आहेत. कशाच्या? प्रोफेज फर्स्टच्या. तर आपण पहिली फेज पाहू, दॅट इज लेप्टोटीन. तुम्हाला हा सिक्वेन्स पाठ करायचा आहे. MCQच्या क्वेश्चनमध्ये बऱ्याच वेळा हा सिक्वेन्स जंबल करून दिला जातो किंवा त्याच्यातले की फॅक्टर काय आहेत यावर MCQज हे विचारले जातात. लेप्टोटीन, द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीजेस. यामध्ये न्यूक्लियसचा जो व्हॉल्यूम आहे हा वाढतो. द क्रोमोझोम्स बिकम डिस्टिंक्ट लॉंग अँड थ्रेड लाईक. जर आपण क्रोमोझोम पाहिले तर हे डिस्टिंक्ट आहेत, परंतु लॉंग आणि थ्रेड लाईक आपल्याला पाहायला मिळतात. कंडेन्सेशन इज गोईंग ऑन. याच्यामध्ये काय होतं आहे, कंडेन्सेशन होत राहतं आहे अँड क्रोमोझोम्स बिकम ग्रॅज्युअली विजिबल. कंडेन्सेशन झाल्यामुळं क्रोमोझोम्स हे आपल्याला थोडे क्लिअर पाहायला मिळतात. ईच क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स बट ॲपियर ॲज अ सिंगल थ्रेड. आता यामध्ये कंडेन्सेशन आणखी पूर्ण झालेलं नाही, त्यामुळं स्ट्रक्चरमध्ये जरी 2 क्रोमॅटिड्स असतील तरी ते स्ट्रक्चर एका धाग्याप्रमाणे असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळते. दिस इज लेप्टोटीन. आता बघा, लेप्टोटीन, पॅचिटीन, झायगोटीन या ज्या फेजेस आहेत या फेजेस म्हणजेच प्रोफेजमधल्या फेजेस आहेत. त्यामुळे मायटॉसिसमधलं जे प्रोफेज आहे कोणतं, की ज्याच्यामध्ये कंडेन्सेशन होईल, क्रोमोझोम हा कंडेन्स केला जाईल, थिक आणि शॉर्टर बनेल. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, गोल्गी ॲपॅरेटस हे घटक डिसॲपियर होणार.
हे सगळे स्ट्रक्चर आपल्याला ह्या 5मध्ये थोडे थोडे डिव्हाइड झालेले पाहायला मिळतात. फक्त महत्त्वाचं काय आहे इथं, तर होमोलोगस क्रोमोझोम्सचं जे बिहेवियर आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर सेकंड स्टेप आहे झायगोटीन. झायगोटीन या फेजमध्ये इन दिस फेज होमोलोगस क्रोमोझोम्स फॉर्म पेअर. होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे कोणते, जे की मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली सिमिलर आहेत, ज्यांचा आकारही सारखा आहे आणि त्यांच्यावर असणारी जेनेटिक इन्फॉर्मेशन देखील एक्झॅक्टली सारखी आहे. तर असे जे क्रोमोझोम्स आहेत 23 पेअरमधले, तर ते जे क्रोमोझोम्स आहेत हे एकमेकांसोबत पेअर तयार करतात. फिगरमध्ये बघा, अगोदर लेप्टोटीनमध्ये जे डिस्क्रीट पसरलेले असे जे काही क्रोमोझोम्स आहेत ते आता दोन्ही क्रोमोझोम एकमेकांच्या साईड बाय आलेले आहेत, त्यांनी पेअर तयार केलेली आहे. अँड दिस पेअरिंग ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज सिनॅप्सिस. ही जी क्रोमोझोमची पेअर आहे हिला काय म्हणायचं, सिनॅप्सिस. द पेअर इन धिस स्टेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायव्हॅलंट ऑर टेट्रॅड. ही जी काय पेअरिंग आहे हिला काय म्हणायचं, बायव्हॅलंट कारण 2 क्रोमोझोम आहेत, किंवा टेट्रॅड असं म्हटलं जातं कारण एका क्रोमोझोमचे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे 4 आणि म्हणून त्याला टेट्रॅड असं म्हटलं जातं. दिस कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. आणि हे झायगोटीन फेजचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की सिनॅप्सिस होतंय आणि एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार केलं जातंय ज्याला म्हणलं जातं सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. Then these first 2 stages are short-lived as compared to the next stage, that is पॅचिटिन. तर अगोदरच्या ह्या 2 ज्या आहेत लेप्टोटीन आणि झायगोटीन, ह्या फेजेस थोड्या शॉर्ट ड्युरेशनच्या आहेत ॲज कम्पेअर टू पॅचिटिन. तिसरी स्टेज बघू आपण पॅचिटिन. इन दिस स्टेज क्रोमोझोम्स क्लिअरली ॲपियर ॲज अ टेट्रॅड. या फेजमध्ये क्रोमोझोम हे आपल्याला टेट्रॅड या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. रिकॉम्बिनेशन नोड्यूल ऑफ ॲपियर्स इन दिस स्टेज. क्रोमोझोम्स जे आहेत यांच्यावर रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स हे तयार होतात. रिकॉम्बिनेशन नोड्यूल इज द साईट वेअर क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स. आता रिकॉम्बिनेशन नोड्यूल म्हणजे कोणती जागा आहे की ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होणार आहे ती साईट म्हणजे रिकॉम्बिनेशन नोड्यूल. मग क्रॉसिंग ओव्हर काय आहे, इट इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. काय आहे क्रॉसिंग ओव्हर, म्हणजे एकमेकांना क्रॉस करणे. ठीक आहे, म्हणजे त्यामधली असणारी जेनेटिक इन्फॉर्मेशन ही ट्रान्सफर करायची. मग हे क्रॉसिंग ओव्हर कोणामध्ये होते, सिनॅप्सिस झालेले जे जे क्रोमोझोम्स आहेत त्यांच्यामध्ये हे होत असते. बरोबर आहे. म्हणजे आता बघा, सिनॅप्सिस हे जे स्ट्रक्चर आहे यामध्ये एक क्रोमोझोम त्याला असणारे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स जे एकमेकांना सेंट्रोमेअरवर जोडले जातात. बरोबर आहे. तर हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स हे एका क्रोमोझोमच्यांना म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड्स, परंतु 2 वेगवेगळ्या क्रोमोझोमचे जे क्रोमॅटिड्स आहेत त्यांना नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणतात. परंतु क्रोमोझोम कसे आहेत, होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत. त्याच्यामुळं द प्रोसेस ऑफ जेनेटिक एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन non-sister chromatids of homologous chromosome is called as crossing over. आणि हे क्रॉसिंग ओव्हर होण्याचे ठिकाण म्हणजे आहे रिकॉम्बिनेशन नोड्यूल. आता रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, जे ओरिजिनल कॉम्बिनेशन आहे आता त्याच्यापेक्षा वेगळं नवीन कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. का, कारण काय झाले, क्रॉसिंग ओव्हर कंप्लीट झाले. एन्झाईम रिकॉम्बिनेज इज इन्वॉल्ड इन क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हरमध्ये कोणता एन्झाईम भाग घेतो, रिकॉम्बिनेज नावच आहे. रिकॉम्बिनेशनमध्ये भाग घेणारा एन्झाईम रिकॉम्बिनेज. रिकॉम्बिनेशन इज ऑकर्ड ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर अँड इट इज कम्प्लिटेड ॲट द एंड ऑफ पॅचिटिन. रिकॉम्बिनेशन हे आपल्याला क्रॉसिंग ओव्हरमुळं पाहायला मिळतं आहे, जे की पॅचिटिनच्या एंडमध्ये कंप्लीट केल्या जाते. बट स्टील क्रोमोझोम्स आर लिंक्ड ॲट द साईट ऑफ क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर झालं, जेनेटिक मटेरियल एक्सचेंजही झालं, परंतु क्रोमोझोम आणखी एकमेकांपासून सेपरेट झालेले नाहीत. दे आर स्टील कनेक्टेड ऑर लिंक्ड ॲट द साईट ऑफ क्रॉसिंग ओव्हर. ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होतं आहे त्या ठिकाणी ते आणखी एकमेकांना लिंक आहेत, म्हणजेच
अटॅच आहेत, सेपरेट झालेले नाहीत. मग काय सेपरेट झाले? जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स होते त्यांच्यावरची जेनेटिक इन्फॉर्मेशन ही आता फक्त बदललेली किंवा रिकॉम्बिनेशनमध्ये भाग घेणारी ठरते. सो हिअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम. बघा प्रोफेज फर्स्ट ही जी फेज आहे बरीच किचकट आहे, लॉंगर आहे, तरी पण आपल्याला त्याचे प्रत्येक मुद्दे क्लिअर होणं आवश्यक आहे. त्यामुळे लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन या ज्या 3 फेजेस आज आपण पाहिलेल्या आहेत ह्या नीट समजावून घेणे. अँड इफ एनी डाऊट सो देन आस्क. फिगरही काढून घ्यायचे आहेत तुम्हाला. ओके अँड थँक्यू.